बघा आता सेकंड पार्ट तुम्हाला दाखवते आहे। तर आता ह्या ग्लासमध्ये जे पाणी जमा झालं आहे सायट्रिक ॲसिडचं हे आपण काढून घेऊया। आणि याच्यामध्ये CPU असाच आहे इथे। आणि आपल्याला दोन्ही साईडनी पाणी जे आहे ते काढायचं आहे। तर त्यासाठी मी परत बूस्टर पंपला ऑन करते आणि बघू शकता बूस्टर पंप ऑन झालेला आहे। आणि इथून पूर्ण सायट्रिक ॲसिडचं पाणी आपल्याला 2 ते 3 लिटर सायट्रिक ॲसिडचं पाणी आपल्याला मशीनमधून काढून घ्यायचं आहे। CPU आतमध्येच लावलेलं आहे। तुम्हाला सांगते जेव्हा आपण सायट्रिक ॲसिडचं पाणी काढतो तर हे पाणी तुम्हाला तुमचे जे व्हाईट पडलेले काचेचे ग्लासेस आहेत ते वॉश करण्यासाठी कामात येतं। किंवा मग तुम्ही हे पाणी घरी जपून ठेवू शकता आणि त्याच्यामध्ये तुमचे ग्लासेससुद्धा स्वच्छ करू शकता। मशीन बंदच आहे आणि आपण फक्त सायट्रिक ॲसिडचं पाणीही काढून घेतो आहे दोन्ही पाईपमधून 2 ते 3 लिटर। आता हे जेवढं भांडं आहे हे भांडं भरून पाणी काढते आहे सायट्रिक ॲसिडचं, बघू शकता। आणि काही मिनटातच पूर्ण भांडं भरून जाईल। आणि हे पाणी सायट्रिक ॲसिडचं आहे। हे जे तुम्हाला भांड्यामध्ये पडताना दिसत आहे हे पाणी सायट्रिक ॲसिडचं आहे। यामध्ये तुम्ही तुमचे काचेचे भांडे वॉश करू शकता। काचेचे भांडे जर यामध्ये टाकून ठेवले किंवा रात्रभर या काचेच्या भांड्यामध्ये ते पाणी टाकून ठेवलं तर नक्कीच स्वच्छ होते सकाळपर्यंत काचेचे भांडे। आणि पांढऱ्या कलरचे जो पांढरा थर आलेला असतो भांड्यांना किंवा बॉटलला तो सुद्धा पूर्णतः निघून जातो आपल्या सायट्रिक ॲसिडच्या पाण्याने। बघू शकता मशीन ही बंदच आहे, प्लग फक्त लावलेला नाही आहे मी अजून। अशा प्रकारे आपल्याला 2 ते 3 लिटर सायट्रिक ॲसिडचं पाणी काढून घ्यायचं आहे। बघा आता 2 लिटर जवळपास सायट्रिक ॲसिडचं पाणी काढून झालं आहे। आता मी बूस्टर पंप बंद करते। आता परत आपल्याला ही साईड ओपन करायची आहे आणि इथून आपण जो CPU तेव्हा लावला होता हा CPU आपल्याला परत रिमूव्ह करायचा आहे। रिमूव्ह करताना हे बघा इन्स्टॉल रिमूव्ह करताना ही कॅप काढून घ्यायची आहे आणि हा CPU काढून घ्यायचा आहे। हा CPU आपल्याला स्वच्छ धुवून CPU आपल्याला क्लिनिंग झाल्यावर स्वच्छ धुवून उन्हामध्ये वाळत ठेवायचा आहे। वाळल्यावर आपल्याला परत ठेवून द्यायचं आहे आणि याला प्रत्येक दर महिन्याला तुम्हाला परत क्लिनिंगसाठी वापरायचं आहे। हे मास्टर फिल्टर मी आता लावून घेणार आहे इथे, बघू शकता। आता मास्टर फिल्टर आपल्याला लावायचं आहे जे आपण आधी काढून ठेवलं होतं। आणि इथे परत ही रिंग टाकून या पद्धतीने ही रिंग टाकून परत आपल्याला इथे इन्स्टॉल करायचं आहे। आणि हा ब्लॅक कलरचा जो साईड आहे ती लावून घ्यायची आहे। आता काय करायचं आहे तुम्हाला, तर हे सायट्रिक ॲसिडचं इतकं पाणी काढून झालेलं आहे। आता मशीनला आपल्याला प्लग इन करायचं आहे, मशीनचा प्लग आपल्याला लावायचा आहे। आणि आता आपल्याला यातून ब्युटी वॉटर काढायचं आहे। 1 बकेट भरून ब्युटी वॉटर काढायचं आहे। क्लिनिंग झाल्यावर 1 बकेट भरून मशीन ऑन करायची आणि ब्युटी वॉटर काढायचं आहे। 1 बकेट भरून ब्युटी वॉटर तुम्हाला काढायचं आहे। आणि बस तुम्ही 1 बकेट भरून जेव्हा ब्युटी वॉटर काढता तेव्हा तुमची मशीन पूर्णतः क्लीन होऊन जाते। अशा पद्धतीने तुम्हाला मशीनचं क्लीनअप करायचं आहे दर महिन्याला वेळेवर। आणि तुम्ही जर वेळेवर क्लीनअप कराल, मशीनला क्लीन कराल, सोपी मेथड आहे, तर नक्कीच तुमची मशीन ही नक्कीच खूप दिवसपर्यंत चांगली राहील आणि मेंटेन राहील। आता इथे क्लीन्स होते आहे, मशीन क्लीन करते आहे, पण ब्युटी वॉटरवर सेट केलं आहे आपण, नक्कीच ब्युटी वॉटर निघेल 1 बकेट भरून पूर्ण आणि मशीन आपली क्लीन होईल। मग रेग्युलरली कॅंगन वॉटर तुम्ही काढू शकता। बघा ब्युटी वॉटर निघते, 1 बकेट भरून ब्युटी वॉटर आपल्याला काढायचं आहे आणि मग नंतर कॅंगनवर लावून तुमची मशीन रेडी आहे। चला, थँक्यू सो मच। चेंज युअर वॉटर, चेंज युअर लाईफ। थँक्यू।